श्री स्वामी समर्थ त्रिलोकधारी श्री स्वामी समर्थ. 34 वर्षापूर्वी हा सोहळा तुम्ही करत होता का? नाही. बोला की नाही. का करत नव्हता? त्याच्या पाठीमागचं कारण श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला बोलवलंच नव्हतं. पण आज 34 वर्ष झालं आपल्यावरती श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा झाली आणि अख्ख्या सगळ्या संसाराचा त्याग करून तुम्ही भक्ती मार्गाला लागला. आज ही कृपा सुद्धा आमच्या श्री स्वामी समर्थ काय सगळं आणि जी माणसं आणि देवाला तुमचा पैसा कधीच आवडत नाही. हो, कुठल्या देवाने तुम्हाला पैसे मागितले का? खरं सांगा. मागितले का पैसे? नाही. तुम्हाला धन मागितलं का? नाही. सोनं मागितलं का? नाही. गाडी मागितली का? नाही. घर मागितलं का? देवानं तुमचं देवाला काहीच नको. तुमचं धन देवाला कधीच आवडत नाही. पण आमच्या श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमचं पवित्र असणारं मन आवडतं आणि ज्याला मन देता येतं ना धनाच्या राशीच्या राशी श्री स्वामी समर्थ महाराज काय महाराज आणि देण्यासाठी नावच खरं पाहायला गेलं तर पहिला श्री स्वामी समर्थ महाराजांचा पहिला अवतार कोणता आहे? बोला लवकर. कीर्तन संपायचं मला 10 मिनिटात संपणार. आणि पहिला अवतार पहिला श्रीपाद वल्लभ. बरोबर आहे ना? श्रीपाद वल्लभांचा पहिला अवतार. दुसरा अवतार नरसिंह सरस्वती. तिसरा अवतार भगवान दत्तात्रय आणि चौथा अवतार आहे तो आमच्या श्री स्वामी समर्थ महाराज. थोडं बारकाईने कीर्तन आहे का? मुस्लिम समाजाचा एक अक्कलकोट गावामध्ये एक सहज श्री स्वामी समर्थ महाराज 300 वर्षानंतर प्रगट झाल्यानंतर कधीच आले बघा. तुम्हाला मी सांगण्यापेक्षा तुम्हाला चरित्र सगळ्यांना माहिती आहे. फक्त मी त्याचा उलगडा करणार आहे. कारण का माणसाला माणसाच्या आयुष्यामध्ये ऐकताय ना आपण हे हो म्हणा तर नाही म्हणा. थोडं सरळ कसं जरा तुम्ही थकून आलाय मला माहिती आहे. पण थकून येतात ती माणसं संसारातली असतात. पण जी थकल्यानंतर सुद्धा मन पवित्र करून श्री स्वामी समर्थांच्या चरणाला लागतात ना श्री स्वामी समर्थ त्यांना कधीच थकूनच येत नाही. ती एक ऊर्जा निर्माण करून देतात. एवढं सामर्थ्य आमच्या स्वामी. आणि काय संसारात किती केलं तरी कमीच आहे. पण परमार्थात थोडं केलं तरी ज्यादा देण्याची ताकद आमच्या स्वामी समर्थ महाराज आहे. म्हणून त्यांना काय म्हणतात? समर्थ म्हणतात. आणि देणारा समर्थ असत तर घेणाऱ्याला सुद्धा काय वाटत नाही. पण मला स्वामी समर्थ महाराजांना मागायचं असेल तर बोला संसारातलं मागायचं का परमार्थातलं? परमार्थातलं. बोला राव. दादा तुम्ही नाराज आहे का माझ्या? बोला की स्वामी समर्थांना कशातलं मागायचं? परमार्थातलं मागायचं. संसारातलं किती मागितलं तरी ते कमीच आहे. यात नवल नाही. ते संपून जातं. मागं पडून जातं. त्याला आपल्याला कुणी सुद्धा जवळ ठेवत नाही. तुमच्या इकडं माणूस मेला नाही एखादं गटुडं बांधून दिलं बांधून डमल्यावरती दिलंय का? दिलंय का कुणी? तुम्ही कितीही दान कमवा तर आपल्या बरोबर येणार नाहीच. आपली पोरं तरी येणार आहे का? महाराज आपल्या बरोबर पोरं सुद्धा येणार नाही. आणि तुम्हाला वाटतं का आपली बायको येईल माग लैती की नाही म्हणून? नाही. भ्रम आहे आपला. भ्रम आहे. अरे कोरोना नावाचा रोग आला तर तुम्हाला माहिती करता सांगतो नवरा बायको जोडीनं चालले तपसायला. आणि नुसतं कळालं चेकअप केलं. काय चेकअप केलं की सर्दी झाली आणि चेकअप केलं काय नवऱ्यानं की आपल्याला कोरोना आहे का नाही. डॉक्टर साहेबांना सांगितलं तुम्ही पॉझिटिव्ह निघालाय. ज्या गाडीवरती नवरा बायको बसून आले होते ना बघा 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 थोडं बार काय नाही का लक्ष देऊ नका कीर्तना. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण ठरवायचं काय करायचं. मी तुम्हाला नवऱ्याचं पण सांगत नाही बायकोचं पण सांगत नाही. तुम्ही सारखेच आहे. थोडं बार काय नाही का. ज्या गाडीवरती जोडीनं बसून गेली नुसतं डॉक्टरांनी सांगितलं साहेब तुम्ही पॉझिटिव्ह निघाला. ज्या गाडीवरती जोडीनं बसून निघाले होते साहेब नुसतं कळालं पॉझिटिव्ह आहे. पाहता काय नुसती बातमी कोणाच्या कानावर गेली हा. तर ज्या गाडीवरती गुल्लू गुल्लू बोलत गेली होती आता तीच गुलू गुलू करणारी बायको नवऱ्याने सांगितलं अगं ऐकलं का इकडे बस गाडी आणि चल घालला लागूनच म्हणजे
समजा आता मी उदाहरण काय सांगितलं की बाबा नवऱ्याचं सांगितलं. अहो पण धर्मपत्नी जरी निघाली काय पॉझिटिव्ह तरी नवऱ्याला तरी वाटतं का आपण मरावं, वाटतं का? पण इथं आयुष्यात जगामध्ये कोणीच आजरा मरणार, प्रत्येकाला मरण आहे. फक्त एकच आहे, जीवन संसार करून संपवायचं का श्री स्वामी समर्थ महाराजांची भक्ती करून संपवायचं. आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले, प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले. आणि एकट्यानं जाण्यात मजा नाही, म्हणून हा सुख सोहळा स्वर्गे नाही. खरं पाहायला गेलं तर अण्णांचं मी वैशिष्ट्य करतो बरं का. अण्णा नेहमी प्रयत्न, मला वाटतंय मी आपल्या इथं आले होते, आपल्या इथं वर्ष श्रोताला आले होते का नाही. अण्णांनी हातात हात घेतला माझा, महाराज जावाय तुम्ही घेतलं, तुम्ही जावाय, तुम्हाला यावं लागतंय, आम्हाला सेवा द्यायची तुम्हाला. म्हणलं काळजी करू नका अण्णा, एकही रुपया फी न घेता तुमची सेवा, तुमची सेवा नाही स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याचं काम केलं. आणि शब्द दिला अण्णांना, पाळलाय बरं का. म्हणून ही का सांगायच्या, आयुष्य लाईफ इज नॉट वन्स मोर. आयुष्य पुन्हा नाही, सगळ्या गोष्टीला वन्स मोर आहे. बायको मेली तर पुन्हा करता येते, ऐकलं ना आपण, गाडी मोडली तर पुन्हा घेता येते, घर पडलं तर पुन्हा बांधता येतं, पोरगा आजारी पडलं तर त्याला नीट करता येतं. पण खरं सांगा, एकदा आयुष्य निघून गेलं, हे तारुण्य पण निघून गेलं की पुन्हा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी दिंडीत चालता येतं का? येतं का? तरुण घ्या भजन करून, जातात मरून तो लोक टाकतील तरी नाही भाग्य. स्वामी समर्थ महाराज की आवाज येत नाही. श्री स्वामी समर्थ महाराज की, श्री स्वामी समर्थ महाराज की. वा वा वा, असं वाटतंय का नाही सकाळ झाली. ही ताकद कोणाची? श्री स्वामी समर्थ महाराज. इथं ऊर्जाच निर्माण होते आणि संसारात ना किती जरा वाटतो. हो, कोण नाही कोण घरात आपल्याला बोलल्याशिवाय राहत नाही. इथं जो आनंद आहे ना तो घरी आनंद नाही. तुम्ही कितीही करा, कितीही करा. म्हाताऱ्या माय मावल्या सुद्धा 80 वर्षाची म्हातारी झाली तर श्री स्वामी समर्थ महाराज झाली उड्या मार. का बरं? जिथं चालले ते ठिकाणाचं नाव सांगा. तुम्ही कुठे चालला? अक्कलकोट. अक्कलकोट कोणाला म्हणतात? लक्ष देऊन ऐका बरं का. ऐका, अक्कलकोट कशाला म्हणतात ऐका. ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं ज्ञानोबरायांपाशी आळंदीला जायचं, ज्याला वैराग्य पाहिजे त्यानं तुकोबरायांपाशी जायचं, ज्याला भक्ती पाहिजे त्यानं नामदेवरायांपाशी पंढरपूरला जायचं. पण ज्याच्या आयुष्यात अक्कल पाहिजे ना ज्याला, त्यानं अक्कलकोटला जायचं. मरायला लागल्यासारखं जीवन महाराजाची अक्कल गेली ना त्याला अक्कल पटलं. एवढा अक्कल लक्षात ठेवा, तुमची वारी पूर्ण झाली. मग महाराज चोळप्पा नावाचा एक महात्मा, एक शिष्य, हो, कोणापाशी राहत होता? स्वामी समर्थ महाराजांपाशी सेवा करण्यासाठी राहत होता. काही सुद्धा कमी पडलं नाही महाराज, आज तागत नाही. त्या मुलीला सुद्धा कधी कमी पडून दिलं नाही. याच्या पुढे जाऊन सांगतो, मुस्लिम समाजाचा सण कर्दळी वनातून श्री स्वामी समर्थ महाराज त्या लाकूड तोड्याच्या, त्या लाकडं तोडण्यापासून, फांदी तोडण्यापासून फांदीवरून कुऱ्हाड खाली पडली. ती पडली कुठं पडली? खांद्यावरती पडली. पडल्यानंतर त्या असणाऱ्या वारुळामध्ये
वारुळ पूर्ण होतं ना अंगावरती. वारुळामध्ये पडली पण खांद्यावरती पडल्यानंतर रक्ताची चिळकंडी बाहेर पडली. रक्त जसं बाहेर आलेलं दिसलं पाहतो तर काय, अरे बापरे, कुणीतरी थोर महात्मा इथं तपश्चर्या करत असला पाहिजे. आणि त्या थोर महात्म्याचा आपण अपराधी आहे. आणि खरं सांगा, ए माय बापू, लय गोड कीर्तन ऐकताय. एवढी चांगली माणसं मला महाराष्ट्रात कुठंच पाहिली नाही. एवढी गोड माणसं तुम्ही कीर्तन गोड ऐकताय. ही सुद्धा कृपा आमच्यावरती कोणाच्या येतं? श्री स्वामी समर्थ महाराजांच्या. मग महाराज का हो, रक्त बाहेर पडायला लागल्यानंतर तिथे एक दिव्य आणि तेजपुंज महात्मा बाहेर आले. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं, बाबा रे, घाबरू नकोस, भिवू नकोस, काळजी करू नको, कारण मंत्रच आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुमच्या आयुष्यात कसलं जरी संकट आलं ना, फक्त डोळे बंद करा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती ध्यानात आणा. तुम्ही घेतलं ध्यानात की ते घेतात मनात. कळतंय का? तुम्ही घेतलं का नाही ध्यानात की ते घेतात मनात. आणि तुमचं कसलंही संकट दूर करण्याची ताकद फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांमध्ये. लय ताकद आहे, खूप मोठं सामर्थ्य आमच्यावर स्वामी समर्थ महाराजांमध्ये. मग काळजी करू नका, भिवू नकास, मी तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही कोण? या देहाला श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात. भगवान दत्तात्रयांचा अवतार. आणि म्हणतात ना, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा झाला. मग 3 अवतार दत्तात्रयांचा, ब्रह्म, विष्णू आणि महेश. या 3 जणांपासून एक अवतार झाला भगवान दत्तात्रयांचा, 3 देवापासून. पण हे 3 देव ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट झाले. आणि मग प्रगट झाल्यानंतर काळजी करू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, तुला काहीही करणार नाही. उलट आशीर्वाद दिला आणि सांगितलं, तुझ्यामुळं 300 वर्षानंतर या जगाचं कल्याण करण्यासाठी अवतार मला तुझ्यामुळं घेता आला. मग श्री स्वामी समर्थ महाराज ज्यावेळेस अक्कलकोटला आले, मंगळवेढ्यात आले, मंगळवेढ्यातून डायरेक्ट कुठे गेले? बरोबर आहे ना, मी सांगतो त्यांना. मंगळवेढ्यातून कुठे गेले? अक्कलकोटला गेले. मुस्लिम समाजाचा एक कट्टर असणारा यौवन समोर आला, सायकल चालवत होता. जात असताना श्री स्वामी समर्थ महाराजांकडे पाहिलं. आता श्री स्वामी समर्थ म्हणजे त्यांचं पोषक म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पूर्ण उघडेच, फक्त काय लावलेले? लंगोटे लावलेले. आणि लंगोटे लावणाऱ्याला काय म्हणतात माणसं? काय म्हणतात? फकीर म्हणतात. काय म्हणतात? बोला, काय म्हणतात? फकीर. हा, फकीर त्याला म्हणतात ज्याला कशाचीच नाही फिकीर, त्याला म्हणतात फकीर. कशाचीच काळजी नाही. हो, यौवन होता मुस्लिम समाजाचा. पण खरं सांगू का, श्री स्वामी समर्थ महाराजांची चेष्टा करण्याची लहर झाली. पण श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्यावर सुद्धा कृपा केली आणि त्याचा सुद्धा उद्धार केला. मुस्लिम समाजाचा माणूस असून सुद्धा अल्लाचं भजन करायच्या ऐवजी आमच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं भजन करू लागला. ही ताकद आहे श्री स्वामी. या हात वरती करायला का सांगतो? खरं सांगा माय मावल्यानो, एक लहान बाळ आहे आणि तुम्हाला वागता येत नाही. मग ते लहान बाळाला जर घ्यायचं असेल तर ते जास्त वेळा रडतं, पण रडल्यानंतर सुद्धा आपण लवकर घेत नाही. मग ते काय करतं? बोला, हे बोला की हात वरती करतो. काय करतं ते? हात वरती केलं. मग हात वरती केल्यावर आपल्याला घेणं सोपं होतं का अवघड होतं? सोपं होतं. बोला, सोपं होतं. सोपं होतं. तसं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जे जे कारानं आपण जर हात वर केलं ना, तर स्वामी हात वर करणारा लवकर घेतात. तुम्हाला अर्थ अजून नाही कळाला. लवकर घेतात याचा अर्थ असा आहे, लवकर त्यांच्यावरती कृपा करतात.
हो, आणि आपल्यावरती साधू संतांची कृपा असावी असं वाटत असेल. आपण माणसांना अण्णा खरं सांगा, तुम्ही इकडे सगळेजण घरदार, बायका, पोरं, इस्टेट, नोकरी, छोकरी म्हणजे सगळं सोडून आलाय. खरं सांगा इमानदारीनं, तुम्ही पुण्य व्हावं म्हणून आला का पाप मिळावं म्हणून आला? पुण्य हो. बरं, हे तर कळतं ना तुम्हाला. काय मिळावं म्हणून आला? पुण्य मिळावं. मग आपण घरी बसलो तर पाप मिळते आणि इकडे आल्यावर काय मिळते? पुण्य मिळते. मग जर तुम्हाला पुण्यवान व्हायचं असेल तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात, पुण्यवंत भावे, पुण्यवंत भावे.